लिहिलेलं आहे। त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे। खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय। संजय देशमुख अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आता सूत्र देत आहेत। त्यामुळे याच 6 खासदारांपैकी आणखी एक खासदार आता दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आता मिळतेय। देशमुखांच्या घराबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। त्यामुळे खासदार संजय देशमुख हे कुठेतरी दिल्लीला गेलेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख हे काल अचानक दिल्लीला रवाना झालेत, तर त्यांच्या दिग्रस तालुक्यातील चिंचोली घराबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस तालुक्यातील चिंचोली इथे निवासस्थानावरून आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी संजय राठोड। आपण पाहूया। शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। अशात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांचा देखील नावाचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच काल संजय देशमुख घरून नागपूरमध्ये गेले आणि त्यानंतर नागपूरवरून थेट नांदेड मार्गे दिल्लीला गेल्याची माहिती सध्या वाऱ्यासारखी मतदारसंघातनी पसरलेली आहे। त्यामुळे त्यांच्या डिग्रस येथील चिंचोली ते निवासस्थानी कायम गर्दी असायची कार्यकर्त्यांची। त्यामुळे संजय देशमुख शिंदे सेनेत जाणार असल्याने इथे सध्या कार्यकर्ते कुठेही दिसून येत नाही। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटांमध्ये सध्या एक सन्नाटाचं वातावरण पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। संजय देशमुख हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत। ते प्रथमच शिवसेना ठाकरे गटाकडून यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडून आलेले आहे आणि ते शिंदे गटात जाणार असल्याने सध्या शिवसैनिकांमधून कुठेतरी एक नाराजीचं चित्र पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।